महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। श्री भगवंत मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रस्तावित कामांना मंजुरी देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भगवंत मंदिर येथे महापूजा व घरकुल लाभार्थ्यांना घराच्या चावीचे वितरण। बार्शी शहर भगवंत मंदिरासाठी प्रसिद्ध आहे। भगवान विष्णूला समर्पित आणि 12व्या शतकातील या हेमाडपंथी शैलीतील मंदिराचा विकास आराखडा प्रशासनाकडे सादर झालेला आहे। हा आराखडा राज्य शिखर समितीकडे आल्यानंतर त्यात प्रस्तावित केलेली कामे व निधीप्रमाणे शासनाकडून मंजुरी देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। बार्शी येथील श्री भगवंत मंदिर येथे श्री भगवंत प्रकट दिनानिमित्त आयोजित महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली। त्यानंतर बार्शी शहरात प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते घराच्या चावीचे वितरण करण्यात आले। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अर्चनाताई पाटील, माजी आमदार राजेंद्र राऊत, सोलापूर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस, बार्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती तेजस्विनी कथले आदी उपस्थित होते। विष्णू पुराणातही या परिसरात आढळून येतो। प्राचीन काळापासून आलेल्या लोकपरंपरा, अध्यात्म आणि ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेवा जपणे गरजेचे आहे। या सांस्कृतिक ठेव्याला जनतेपर्यंत आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला मान्यता देण्यात येईल आणि श्री भगवंत मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून या भागाचा विकास करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री भगवंत यांची महापूजा व आरती करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट हनुमंत मुस्तद, बार्शी, सोलापूर। भाऊ, आज मुख्यमंत्री येतात, महापूजा होणार आहे, कशा पद्धतीचा दौरा असणार आहे आणि काय नियोजन आहे? मुळात आम्हाला मनापासून आनंद होतोय की इतर वेळेस 3 वेळेस साहेबांनी दर्शन घेऊन भगवंताचं गेलं, परंतु आज भगवंत प्रकट दिनाच्या निमित्तानं आज साहेब या ठिकाणी एक स्वतंत्र खास पूजे करता येतात। एवढा व्यस्त वेळातनं सुद्धा तेही नरसिंहाचे भक्त आहेत। शेवटी नरसिंहाचा सुद्धा अवतार हा मूळ विष्णूचा आणि ते विष्णूचं मूळ मंदिर दशावताराच्या अगोदरचा विष्णूंचं मंदिर या ठिकाणी आहे आणि साहेब सुद्धा नरसिंहाचे भक्त आहेत आणि या ठिकाणी त्या पार्श्वभूमीवर साहेब आज या ठिकाणी येत असताना मनापासून आनंद होतोय। आमची जी इच्छा होती की या प्रकट दिनाच्या निमित्तानं ज्या पद्धतीनं विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा पंढरपूरला आषाढी कार्तिकीला होती, त्याच धर्तीवरती शासकीय पूजाही व्हावी। माननीय मुख्यमंत्री साहेबाच्या हस्ते, उपमुख्यमंत्री साहेबाच्या किंवा पालकमंत्री शासनाची एक पूजा व्हावी, कारण कुठलंही वारकरी संप्रदाय असेल किंवा तीर्थक्षेत्र असेल, ह्याला राज्य सत्तेचा आश्रय असल्याशिवाय या ठिकाणी डेव्हलपमेंट होत नाही, हे आम्हाला आणि सर्वांनाची माहिती आहे। कारण संत तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये पाहिले, छत्रपती शिवरायांनी जे वारकऱ्यांना राजाश्रय दिला किंवा शंभूराजाने दिला, ही एक आपली वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे, याला राजाश्रय असल्याशिवाय सगळा विकास होत नसतो। त्या दृष्टिकोनातून आमची भावना आहे, या ठिकाणी भगवंत तीर्थक्षेत्र आराखडा शासन दरबारी आहे, त्यालाही मंजुरी मिळाल्यानंतर या ठिकाणच्या सगळ्या वारकऱ्यांना, कारण पंढरपूरला जोही वारकरी जातो तो भगवंताचं दर्शन घेऊनच जातो आणि एकादश झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादशीला सुद्धा भगवंताच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि त्या सगळ्या सुखसोयी करता साहेबांनी या ठिकाणी विशेष लक्ष घातलेलं आहे। या अगोदरही 9 कोटीचा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे। स्टेडियम सुद्धा भगवान मैदान साहेबांनी दिलेला आहे। या ठिकाणचा लिंडी नाला कव्हर करण्याकरता 3 कोटी रुपये दिले, 10 कोटी रुपये स्टेडियमला दिले, 9 कोटी रुपये भगवंत भक्तांचे निवास करण्याकरता दिलेले आहेत आणि आणखीनही ही नगरपालिका सुद्धा आम्ही भक्त निवासाच्या ह्याच्यात रूपांतर करण्याचा मानस त्यांना बोलून दाखवला, त्याच्यासाठी सुद्धा साहेब सकारात्मक आहेत। आणि भगवंत तीर्थक्षेत्र आराखडा जर मंजूर झाला तर शेजारची 2 एकर जमीन सुद्धा आम्हाला या ठिकाणी घ्यायची, कारण देवस्थानची एवढी परिस्थिती नाही। त्या शासनाची जी ब वर्ग तीर्थक्षेत्राला अट आहे, 25% देवस्थान, 25% नगरपालिका आणि 50% शासन, एवढं कॉन्ट्रीब्युशन भरण्याइतपत नगरपालिका आणि देवस्थान सक्षम नाही, तर आम्हाला अ वर्गामध्येच तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा ही आमची मनोमन पहिल्यापासूनची भावना आहे। आणि मला खात्री आहे साहेब ही फार मोठे भक्त आहेत, संप्रदायाशी निगडीत आहेत। नेहमी आपण पाहतोय की कुठे जरी एक वारकऱ्याच्या रूपामध्ये सातत्यानं आपण साहेबांना पाहिलेलं आहे, आजही साहेब त्याच रूपामध्ये असतील आणि शेवटी तेही भक्त आहेत। ते भक्त आपल्या भगवंताची इच्छा जी काही आमची सगळं भगवंत भक्तांची इच्छा आहे ती पूर्ण करा। भाऊ, इथं आल्यानंतर कशा पद्धतीचे कार्यक्रम असणार आहेत?
महापूजा होणार आहे, इथं कशा पद्धतीने स्वागत? या ठिकाणी भगवंत प्रकट दिनाच्या निमित्तानं जवळपास 40 ते 50 हजार नागरिकांना या बार्शी, भूम, परांडा, वाशी, धाराशिव, तुळजापूर, मोहोळ, माढा हे जे भक्त आहेत या सर्वांना आणि राज्यातून येणारे सगळेच भक्त यांना महाप्रसादाचं नियोजन मोठ्या प्रमाणामध्ये असतंय आणि महाप्रसाद असतो. जे निवेदाची परंपरा आहे ते आल्यानंतर साहेब दर्शन घेतील, निवेद दाखवतील, निवेद झाल्यानंतर आरती राहील, आरतीनंतर मंत्रोपचार होतील, मंत्रोपचारानंतर पत्रकारांना थोडं संबोधित करतील. कारण सभा वगैरे आम्ही ह्याच्यामध्ये काही राजकीय कार्यक्रम ठेवला, फक्त भगवंत आणि भगवंत प्रकट दिन एवढा आणि त्याच्यानंतर साहेब महाप्रसाद घेतील आणि सोलापूरच्या कार्यक्रमाला निघतील. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.